मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लवकरात लवकर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडे जी राणी आहे आता ती गुढीची पूजा वगैरे करते. गुढीची पूजा ते केल्यावरती आता सगळेजण तिथे दर्शन वगैरे घेतात. आणि आता जे वस्तीतले माणसं असतात त्यांना आता आबा म्हणतात की खरंच तुमचे उपकार मानू तेवढे थोडे आहे. तुम्ही आमच्यासाठी इथे आलात. खरंच आम्हाला खूप हे वाटलं. खरंच तुम्ही आमच्यासाठी किती करतात ना, असं ते आबा त्यांना म्हणतात. तर ते म्हणतात की "अहो आबा एवढं काय त्याच्यात? असं का बोलताय तुम्ही? उपकाराची भाषा का करतायत? अहो आबा तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी खूप काही केलंय आणि त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी एवढं सगळं करतो आहे." तर आता लगेच आबा म्हणतात की "हो तुम्ही केलं हो, पण आता मी खरंच तुमच्यासाठी काय करू ना, काय नाही होतंय. कारण की तुम्ही आमच्यासाठी खूप काही करीत आलाय आणि आता बघा ना आमच्यासाठी इथे आलात. आम्हाला जे नाही ते करताय तुम्ही आमच्यासाठी." तर वस्तीतले म्हणतात की "काही नाही आबा काळजी करू नका तुम्ही. काही हवं असेल तर आम्हाला सांगा." तर ते म्हणतात "ठीक आहे." आणि वस्तीतले माणसं निघून जातात. राणीचे आई-बुवा म्हणतात की "आबा काळजी घ्या तुम्ही पण आता जातो आम्ही." आणि राणीचे आई-बुवा ते पण आता जायला निघालेले असतात. तर इकडं जी रत्नाकाकी आहे ती घरातून खूप ओरडत असते. "कुणीतरी दरवाजा उघडा ना, दरवाजा उघडा ना. ओ दरवाजा उघडा ना, मला बाहेर यायचंय." असं रत्नाकाकी ओरडत असते. पण कुणी दरवाजा उघडत नाही. तेवढ्यात राणीला खाली आवाज येतो. राणी पूजेचं ताट घरात घेऊन चाललेली असते. तिला आवाज येतो आणि ती ते ऐकायला तिकडे जाते. तर ती म्हणते की हा तर रत्नाकाकींचा आवाज आहे. पण तेवढ्यात आबा तिला आवाज देतात. त्यामुळे तिला काही ऐकूच येत नाही. आता इंद्र आणि ते तिथे असतात. इंद्र आता घरात जातो आणि राणी तिथे उभं असते. इंद्र राणीचा हात ओढतो आणि इकडे ओढतो तिला त्याच्याजवळ हात पकडून. तर आता लगेच राणी म्हणते "अहो इंद्र सर काय आहे हे?" तर इंद्र म्हणतो की "अगं राणी कुठं काय? काही नाही." तर आता राणी म्हणते की "अहो मग हात का पकडला? हो बाहेर आबान ते उभा आहे. तर काय म्हणतील ते?" तर ते म्हणतात "काय म्हणतील? मी तर माझ्या मैत्रिणीचा हात पकडलाय बाबा. मी मैत्रिणीचा हात नाही पकडायचा का आता?" असं इंद्र म्हणतो. तर राणी म्हणते की "हो त्यांना काय माहिती तुमची मैत्रीण आहे म्हणून." तर इंद्र म्हणतो की "त्यांना जरी माहीत नसलं, त्यांना माहिती ना त्याच्या बायकोचा हात पकडला असं समजतील ते." तर आता लगेच राणी म्हणते "हो इंद्र सर तुम्ही तर आहे ना खूपच हुशार आहे." असं म्हणते. आणि आता लगेच जो इंद्र राणी आहे तिथे बोलत असतात. तेवढ्यात विक्रांत आणि उर्मिला तिथे येतात आणि ती म्हणते की "काय तुम्हाला कामाला यायचंय की नाही? का फुकट पगार देऊ आम्ही तुम्हाला? चला कामाची वेळ होऊन गेली ते बसलाय घरी. चला लवकर कामाची वेळ झाली आहे." असं म्हणतात. तर आता सगळेजण खूप हे मालती तर रागच निघते. मालतीन ते राग त्यांच्या घरापुढे येऊन उभा असतात. दरवाजात येतात तेवढ्यात राणी आणि इंद्र ते जिथे त्यांचं हे असतं आतमध्ये जायचं तिथे दरवाजावरती मुख्य दरवाजावरती पाया पडती राणी आणि इंद्र. मगच आतमध्ये जातात. आणि मग आतमध्ये आल्यावरती आता ते म्हणतात की "हे बघा कामाची वेळ कळत नाही का तुम्हाला? किती वाजल्या? इतका वेळ असतो का कुठं?" तर ते सगळेजण उभं असतात. तर आता रत्नाकाकी तिथे खुर्चीवर बसतात मस्त राणीसारखं, मालकिनीसारखं. आणि तिथे बसल्यावरती आता लगेच तिथे त्या म्हणतात की "काय कामाची वेळ माहिती ना तुम्हाला? हे बघ मालती घरातली कामं तू करायची. घरातली फरशी, भांडे धुणेच सगळं तुझ्याकडे." तर आता लगेच ते म्हणतात की "हं." मालती हा म्हणते. आणि आता लगेच इकडं जे हे आहेत आबा असतात. आबांना आता लगेच दादासाहेब माडिक म्हणतात "तुम्हाला काम मी देईल. तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे माझ्या रूममध्ये ठेवले देईन तुम्हाला." तर आता राणीला म्हणतात. राणीला अजित म्हणतो "राणी वहिनी तुम्ही किचनमध्ये अख्खा स्वयंपाक करायचा." दादासाहेब माडिक म्हणतात "तू स्वयंपाक करायचा पण मला सगळं आवडलं पाहिजे. नाहीतर मग बघ माझ्या इतकं वाईट कोणीच नसतं. मला जे आवडेल ना तेच झालं पाहिजे. मला जसं हवं ना तसा स्वयंपाक झाला पाहिजे. नाही तर तुला काढून टाकेन इथून." असं ते दादासाहेब माडिक म्हणतात. आणि आता लगेच राणी म्हणते "ठीक आहे." तर आता विक्रांत आता लगेच अजित म्हणतो "काय रे सगळ्यांना कामं सांगितली विक्रांत दादा पण याला का नाही सांगितलं इंद्राला?" तर आता लगेच म्हणतो की "इंद्राला पण काम आहे. इंद्रा हे बघ तू हे करायचं. तू आहे ना माझा बॉय आहे. मी जिकडं म्हणेन तिकडे यायचं. मी फॅक्टरीत म्हटलं तर फॅक्टरीत काम करायचं. गाडी चालव म्हटलं तर गाडीत घेऊन जायचं मला." असं म्हणतो. तर आता लगेच म्हणतो की "बापरे." तर आता लगेच आबांना म्हणतो की "दादासाहेब माडिक चला माझ्यासोबत रूममध्ये." दादासाहेब माडिक आबांना रूममध्ये घेऊन येतो. आणि रूममध्ये आल्यावरती म्हणतो की "हे बघ हे तुझे कपडे ठेवले. हे कपडे घालून खाली यायचं.
हे काम आहे तुला वॉचमॅनचं असं म्हणतो. आणि आता तो खाली येतो दादासाहेब महाडिक. आबा पण आता कपडे चेंज करतात आणि ते खाली येतात. तर आता लगेच दादासाहेब महाडिक म्हणतात, काय तुझ्यावरती ते कपडे शोभून दिसत आहेत ना, खरंच खूपच भारी दिसत आहेत असं दादासाहेब महाडिक म्हणतात. आबाला बघून सगळ्यांना आश्चर्यच धक्का बसतो, कारण की आबा हे वॉचमॅनचं काम करणार हे बघूनच सगळ्यांना आश्चर्य होतं. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.